विषयावरती चर्चा करूया. अर्थातच विषय हा शिक्षण क्षेत्राशीच संबंधित आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी CBSE बोर्ड क्लास 10चा रिझल्ट जाहीर झाला. सालाबादप्रमाणे यावर्षीही CBSE बोर्डाने विद्यार्थ्यांना भरपूर गुणदान केले. सरळ हाताने आकडेवारी जर आपण तपासली तर साधारण 25 लाख मुलं यावर्षी CBSE क्लास 10 बोर्ड परीक्षेला अपीअर झालेत. आणि आश्चर्य म्हणजे त्यापैकी 55,000 मुलांना 95% प्लस मार्क्स मिळालेत. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे साधारण 2.25 लाख मुलांना 90% प्लस मार्क्स मिळालेत. आता मी जेव्हा म्हटलो 95% प्लस, तर यामध्ये जे टॉपर आहेत ते अबव 99 पण आहे, 99 पॉईंट समथिंग आहे, 100% पण आहे. आता तुम्ही मला सांगा की मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन विषयात आउट ऑफ मार्क्स घेणं हे पॉसिबल आहे, शक्य आहे, चला म्हणू आपण. परंतु इतर विषयांमध्ये 100 पैकी 100 किंवा पैकीचे पैकी मार्क पडणं कसं शक्य आहे? उदाहरण जर द्यायचं झालं तर इंग्लिश या विषयात 100 पैकी 100 मिळणं म्हणजे याचा अर्थ काय झाला? किंवा हिस्ट्री जॉग्रफीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणं याचा अर्थ काय झाला? बाबांनो, पालकांना सांगणं आहे की तुमच्या पाल्याला जर कमी मार्क मिळाले असतील 70, 75, त्या मार्क्स वरून तुम्ही मुलांचं मूल्यमापन प्लीज करू नका. मी या क्षेत्राशी संबंधित आहेत. बरेच मुलं 95 प्लस अबाव 98 असे अनेक विद्यार्थी आहेत. ते सगळेच काही हुशार नाही आहेत. मार्क कसे मिळाले त्यांचं त्यांना माहीत. परंतु मी असंही बघितलेलं आहे की ही जी मुलं यावर्षी इतकी मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालीत, पुढे ते कुठे हरवून जातात कोणाला कळत नाही. आता 55,000 मुलांना जर 97, 98%, 99% मिळाले असतील, तर मग IITच्या 17,500 ज्या जागा आहेत JEE IITच्या, त्या सगळ्या यांनाच मिळाल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. किंवा नीटच्या जागा असतील तर त्या यांना मिळालं पाहिजे, तसंही होताना दिसत नाही. याचा अर्थ असा होतो की हे जे गुणदान केले जाते कुठेतरी ते चुकतंय. CBSE बोर्डाने या गोष्टीचा नक्कीच विचार करावा. इतके मार्क जर दिले जात असतील पैकीच्या पैकी, जे की शक्यच नाही आहे, याचे दोनच अर्थ उरतात किंवा निघतात. एक तर तो विद्यार्थी खूप हुशार झालाय, किंवा आपला जो अभ्यासक्रम आहे तो आता बदलण्याची गरज आहे. तर मला पालकांना विनंती करायची आहे की ज्या मुलांना 70-75% मिळाले असतील, 65 मिळाले असतील, थेअरीचे मार्क्स बघा, प्रॅक्टिकल तर प्रॅक्टिकलच आहेत, इंटरनल मार्क्स तिथे सगळ्यांना आउट पडतात. तर जर थेअरीमध्ये मुलं 55-60 किंवा 60 प्लस घेऊन पास झाले असतील तर नक्कीच नाराज होण्याचं काही कारण नाही आहे. पुढची 2 वर्ष कदाचित ही 70% मिळवलेली मुलं 99% मिळवलेल्या मुलाला मागे सोडतील. परंतु हे जे दानशूरपणे गुणदान देण्याचं काम जे सुरू आहे स्टेट बोर्डकडनं पण आणि CBSE बोर्डकडनं पण, त्याच्यावर नक्कीच विचार झाला पाहिजे. अन्यथा हे सगळं विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे. कारण साहजिकच इतके मार्क मिळाल्यानंतर तो विद्यार्थी JEE IIT नीट या परीक्षांकडे बिनधास्तपणे वळतो आणि 2 वर्षानंतर त्याला लक्षात येतं की जे 99% मला मिळाले होते त्या 99%चा आणि ह्या परीक्षांचा दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. चला, असेच काही महत्त्वाचे विषय आपण पुढेही हाताळू. भेटूया. जय हिंद.